हे छान आहे मशीन आणि व्हीएसटी पेक्षा म्हणजे घातपाताचं काही संबंध नाही. बरोबर. चालवण्यासाठी चांगला आहे, सेफ्टी आहे. सेफ्टी की ऊसाचे म्हणजे रान जिथं कठीण असते तिथं बघितलं पण एक नंबर ट्रॅक्टर चालतोय आणि रेझर मारायची आवश्यकताच नाही की हा यात एक नंबर मेहनत. इंजिनला काही सुद्धा फरक येत नाही. मला वाटलं की आता माझं वय जवळ वजन 80-85 किलोचा वेट जर मी मागं मशीनवर इंजिनवर टाकून इंजिनला काही सुद्धा धक्का नॉर्मल सुद्धा काय फायरिंग मध्ये किंवा याच्यामध्ये काही सुद्धा अडचण येत नाही. एक नंबर मशीन चालतंय. बरोबर, जसं तुम्हाला दाखवलं तसं ते चालतंय का? हो हो, त्याच्यापेक्षा प्लस म्हणजे मी अपेक्षा सुद्धा केली होती की त्याच्यापेक्षा प्लस चालतं. ओके, चांगलं चालतं. चांगलं चालतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रीनरी ॲग्रो मशिनरी सातारामध्ये मी शुभम जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपले देसाई साहेब आणि कोरे साहेब आपले वाळवा तालुक्यातून आलेले आहेत आणि आपला ॲग्रीनरीचा बॅक रोटर त्यांनी YouTube मध्ये पाहिला होता आणि आज ते प्रत्यक्षात पाहण्यासाठी आले आहेत. ते मला आल्यानंतर म्हणले की मला लाय डेमो पाहिजे. लाय डेमो मध्ये ते म्हणले असा तसा नाही, मला उसात पाहिजे. तर मी म्हणलं चालतंय, आम्ही तयारच आहे. उसामध्ये त्यांना डेमो देऊ. तरी आजच्या व्हिडिओमध्ये त्यांना डेमो सुद्धा दिलेला आहे आणि त्यामध्ये बघू शकता त्यांचं मनोगत काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. सर, मला तुमचं नाव सांगा, कुठून आलं ते सुद्धा सांगा. मी ओमकार देसाई, करंजवडे, वाळवा जिल्हा सांगली. ओके. मी युट्यूबवरील व्हिडिओ पाहिला होता ट्रॅक्टरचा. ओके. मग म्हटलं की आपण डायरेक्ट जाऊन पाहणी करून कसं चालतोय, काय होतंय त्याचं वेगवेगळ्या कंडिशनला. म्हणजे आमच्याकडे ऊशेती असते, ऊशेतीमध्ये चालणारा पॉवर टिलर जो की म्हणजे रिस्क म्हणजे स्वतः आपल्याला चालवताना सुद्धा काही अडचण आली नाही पाहिजे अशा रिलेटेड आम्ही ट्रॅक्टर पाहत होतो. ओके. ते आम्हाला बघितल्यानंतर आम्ही म्हणलं की बघून येऊया जाऊन 17 आणि त्याच्यानंतर आम्ही पहिले की डेमो म्हणलं की ऊसामध्ये फडव्याच्या पिकामध्ये डेमो घेऊया की ऊसाचे म्हणजे रान जिथं कठीण असते तिथं बघितलं पण एक नंबर ट्रॅक्टर चालतोय आणि रेझर मारायची आवश्यकताच नाही की हा यात एक नंबर मेहनत. बरोबर. आज तुम्ही डेमो सुद्धा घेतला, त्यानंतर काही ठिकाणी तुम्ही बघितलं की तुम्ही स्वतः उभा पण राहिलेला. तर त्या इंजिन मध्ये काय लोड, इंजिन कसं वाटलं आणि मशीन कसं वाटलं ते सुद्धा सांगा. इंजिनला काही सुद्धा फरक येत नाही. मला वाटलं की आता माझं वय जवळ वजन 80-85 किलोचा वेट जर मी मागं मशीनवर इंजिनवर टाकून इंजिनला काही सुद्धा धक्का नॉर्मल सुद्धा काय फायरिंग मध्ये किंवा याच्यामध्ये काही सुद्धा अडचण येत नाही. एक नंबर मशीन चालतंय आणि भर मध्ये लावताना पण एक नंबर भर लावतो, काय अडचण नाही. एक नंबर मशीन. बरोबर, जसं तुम्हाला दाखवलं तसं ते चालतंय का? हो हो, त्याच्यापेक्षा प्लस म्हणजे मी अपेक्षा सुद्धा केली होती की त्याच्यापेक्षा प्लस चालतं. ओके. चांगलं चालतं. चांगलं चालतंय. आणि त्यामध्ये आता म्हणजे हे मशीन तुम्ही घेणार आहे, यामध्ये पिकं कुठली कुठली घेताय आणि काम कसं करणार आहे मशीन ते सुद्धा सांगा. आमच्याकडे ऊशेती असते जास्त. ऊशेतीनंतर आम्ही कोरडभाऊ मध्ये गेलं तर आपण मक्का, ओके. परत मक्का झाला की गहू, हरभरा याच्या रिलेटेड आम्ही पाटके मारून किंवा हळद आले हळद. या रिलेटेड पिकासाठी एक नंबर चालेल असं वाटतं मला. काय अडचण येणार नाही, मशीन एक नंबर चालेल. बरोबर. कोरे साहेब, तुम्ही सुद्धा मशीन बघितलं, मशीन कसं वाटलं? हे छान आहे मशीन आणि व्हीएसटी पेक्षा म्हणजे घातपाताचं काही संबंध नाही. बरोबर. चालवण्यासाठी चांगला आहे, सेफ्टी आहे. सेफ्टी आहे. तुम्ही मध्ये गेल्यानंतर हा जो लिव्हर वगैरे सोडलेला बघायसाठी मशीन थांबते का? थांबले की. थांबते ना, हो, थांबले. त्यामुळे काय त्रास होणार नाही. काय नाही होणार त्रास. बरोबर. बाकी शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल? नाही, मशीन घेतलं तर हे घ्यायसाठी म्हणजे काय असं अडचण नाही. मशीन एक नंबर आहे आणि आम्ही माड्याना तिथं मध्ये मगाशी बघितला डेमो. हा. जरा म्हणलं साहेबांनी म्हणले जरा आम्ही उसात जरा मारून उसामध्ये पाहिजे. देसाई साहेब म्हणले. ओके. मग त्यांनी लगेच म्हणजे चला तर तिकडे जायचं, चहा पाणी केला आणि इकडे तसंच आलो आम्ही. तर आता उसात सुद्धा हे चांगलं चाललं. बरोबर. एकंदरीत हे मशीन आहे ते शेतकरी बांधवांच्या फायद्याचं आहे. त्यामध्ये इझी टर्निंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या बघितलं का? हँडल हो, केलं चांगलं आहे. चालवून वगैरे बघितलं तुम्ही? एक नंबर. तर शेतकरी मित्रांनो, बॅक रोटर आहे, त्याला 3 फॉरवर्ड 3 रिव्हर्स, इझी टर्निंग सिस्टीम, कामा इंजिन आहे 10 HP चं. यामध्ये आपला 12 HP पाहिजे असेल 12 HP सुद्धा आपण देऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, जबरदस्त मशीन, सोबत सबसिडी, सोबत अटॅचमेंट सर्व काही आपण देतो. सोबत आपण माणूस सुद्धा पाठवतो, गाडी सुद्धा पाठवतो. तर शेतकरी मित्रांनो, फ्री लाय डेमो, फ्री होम डिलिव्हरी, सोबत 5 अटॅचमेंट जो की पॉवर रोटरची ऑफर आहे. त्याचप्रमाणे ह्याला सुद्धा आपण अशी ऑफर देणार आहे. याला सुद्धा आपण अवजार देणार आहे. फ्री लाय डेमो, फ्री डिलिव्हरी, 50% सबसिडी देणार आहे. सबसिडीची सगळी प्रोसेस आपण करणार आहे. तर एकंदरीत हे मशीन फायद्याचं आहे. हे मशीन खरेदी करण्यासाठी नक्कीच संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ऍग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.